या 9 दिवसात आपण देवीच्या नवरूपाची आराधना करतो. या 9 दिवसात आपण देवीच्या नवरूपाची आराधना करतो. अंकिता, चहा झाला का ग? हा आणते. घेऊन ये पटकन. आणि हा ते कपडे इस्त्री करायचे आहेत, तेवढं करून टाक. बरं ठीक आहे. काय पहिल्यांदा भाषण करायला मी आज व्हेरी एक्साइटेड. आता एक काम कर, माझी प्रॅक्टिस घे. हा ये. ठीक आहे. नवरात्र हा केवळ उपासना, उपवास, गरबा-दांडियाचा सण नाही. हा सण आहे स्त्री शक्तीचा गौरव करण्याचा. मनापासून बोला. मनापासूनच तर घेतोय. हा सण आहे स्त्रीच्या गौरवाचा, स्त्रीच्या सामर्थ्याचा आणि तिला दिला जाणारा सन्मानाचा. स्त्रीचा देवते समान आदर करणे, तिच्या अस्तित्वाचा सन्मान करणे, हीच आहे आपली खरी संस्कृती. तू करतोस का काय हे सगळं? आदर, सन्मान चाललंय भाषण द्यायला कॉपी पेस्ट करून. भाषण देण्याबद्दल सगळेच तसं बोलतात, पण खरंच तसं आहे का? आपल्या समाजात स्त्रियांना काय वागणूक दिली जाते, काय घडते आजूबाजूला, सोशल मीडियावर काय काय चालते, त्या गोष्टी बोल ना भाषणातून. तुझे विचार मांड. आधी खरं तर विचार बदलण्याची गरज आहे. नवरात्र म्हणजे भक्ती, श्रद्धा आणि संस्कृतीचा मिलाप. हा केवळ देवीच्या उपासनेचा क्षण नाही, तर स्त्री शक्तीच्या गौरवाचा क्षण आहे. या 9 दिवसात आपण देवीच्या नवरूपाची आराधना करतो, तिची आरती करतो, देवीच्या मूर्तीसमोर फुलं वाहतो. पण हाच समाज जिवंत देवीला म्हणजेच आपल्या घरातील स्त्रीला तितकाच मान देतो का? आजही स्त्रियांना अनेक ठिकाणी अपमानास्पद वागणूक दिली जाते. एका बाजूला देवीच्या चरणावर नतमस्तक व्हायचं आणि दुसऱ्या बाजूला स्त्रियांकडे लाजिरवाण्या नजरेने बघायचं. ऑनलाईन जगतात तर स्त्रियांकडे बघण्याचा दृष्टिकोन अजूनच विकृतीने भरलेला आहे. खरी उपासना तेव्हाच पूर्ण होईल जेव्हा आपण आपल्या घरातील, समाजातील स्त्रियांना तितकाच मान व तितकाच आदर देऊ. चला तर मग आपण सगळे मिळून वचन घेऊ आणि आपल्या समाजातील प्रत्येक स्त्रीला तिच्या खऱ्या मानाचा मुकुट देऊ. स्त्रीचा सन्मान हाच खरा धर्म आहे, स्त्रीचा आदर हाच खरा उत्सव आहे आणि स्त्रीचा विजय हीच खरी विजयादशमी आहे.